खूप सुंदर ॲक्वेरियम आहे. फर्स्ट टाइम आम्ही बघितलं. इवन आम्ही इतक्या वर्षापासून इथं येतो, पण आम्हाला माहीतच नाही होतं की इकडे ॲक्वेरियम आहे म्हणून. आणि फर्स्ट टाइम आम्ही इकडे आलो. अतिशय सुंदर ॲक्वेरियम, खूप छान एक्सपिरियन्स आला आम्हाला. प्रत्येकाने जे कोणी जवळपास राहतात त्यांनी नक्कीच इकडे येऊन व्हिजिट करा. खूप छान आहे आणि सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे फिश आम्हाला इकडे बघायला मिळाले. एक छान अनुभवही आम्हाला मिळाला. थँक्यू व्हेरी मच फॉर केसरी. मला सांगा, ह्या फिश बरोबरच पक्षी सुद्धा आहेत. खूप सुंदर पक्षी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे, ज्याची आपल्याला नावही माहिती नाहीयेत, आपण कधी बघितलेले सुद्धाही नाहीयेत. असे सुंदर पक्षी पण आहेत, प्राणी पण आहेत. अतिशय मोठं आहे हे ॲक्वेरियम. खेळण्यासाठी पण मुलांना जागा आहे आणि फिरण्यासाठी पण खूप छान एक्सपिरियन्स आहे. थँक्यू. जो निसर्ग आहे हा वेगळ्या प्रकारचा आहे. हो इथे हो झुलतं फुल आहे, हो, काय सांगाल? झुलता फूल तर आहेच आणि समोरून छान अगदी डोंगरही बघायला मिळत आहे तिथे. त्यामुळे वंडरफुल एक्सपिरियन्स आहे इकडे. नक्कीच व्हिजिट करा. हो. हो, इथे तर नक्कीच नाही बघितलं होतं. मुंबईला तर आम्ही बघतोच नो डाऊट. पण या ठिकाणी बघितलं नव्हतं कधी. ते बघायला आम्हाला मिळालं. खूप छानच आहे. हो हो हो. आणि इव्हन आम्हाला असं वाटलं की सावंतवाडीपासून थोडं जास्त लांब असेल, पण नाही, सावंतवाडीपासून सुद्धा अतिशय जवळ आहे. त्यामुळे आम्ही इझिली येऊ शकलो इकडे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सावंतवाडीतील केसरी गावात केसरी ॲक्वेरियम नावाचं पर्यटन स्थळ सध्या पर्यटकांना आकर्षित करताना पाहायला मिळते. मी सध्या केसरी गावात आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते सुट्टीच्या हंगामात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी माशासोबतच विविध प्रकारचे पक्षी, प्राणी यांचं आकर्षण या पर्यटकांना पाहायला मिळतं आणि मोठ्या संख्येने बच्चे कंपनी देखील या ठिकाणी येऊन विविध क्रीडा प्रकारांचा देखील आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी जर पाहिलं असेल तर माशा चे विविध प्रकार जे आहेत, असंख्य प्रकार जे आहेत ते पर्यटकांना आकर्षित करताना पाहायला मिळतात. त्यासोबतच या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन देखील आहे. बारामाही पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी केसरी गावात हे पर्यटन स्थळ जे आहे ते पर्यटकांना आकर्षित करताना पाहायला मिळतात. सध्या सुट्टीचे दिवस आहेत आणि या सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने राज्यभरातील पर्यटक जे आहेत ते सध्या या केसरी गावात येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन सुरेश सदाशिव लाड, एबीपी माझा, केसरी, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.